नमस्कार दोस्त हो. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे ती रात्र. लेखक दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया ती रात्र. उठा उठा उठा, चहा तयार आहे, राजने आवाज दिला. जरा घाबरत घाबरतच तो ड्रायव्हर आणि क्लीनर त्याने आपलं डोक्यावरचं पांघरूण दूर केलं. सकाळ झाली तरी बाहेर अजून अंधारच होता. थंडीचे दिवस होते ना. बाजूला शेकोटी पेटवत होती म्हणून उबदार वाटत होतं. डोळे उघडल्यावर समोरच्या खाटेवर कोणीही नाही हे बघून त्यांची भीती जरा कमी झाली. रात्री भूताला बघितलं असं त्यांनी एकमेकांना सांगितलं. म्हणजे तो आभास नव्हता तर सत्य होतं. दोघांनी एकाच वेळी समोर बघितलं आणि आता त्या उबदार वातावरणातही पुन्हा एकदा गारठले. कारण समोर वॉश बेसिनपाशी रात्रीचं तेच भूत होतं, पांढऱ्या शुभ्र कपड्यातलं. राज 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 समोर 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 भूत आहे ते बघ, दोघेही ओरडले. राजने भूताचा हात धरलेला पाहून त्यांच्या मनात आता राजबद्दल शंका निर्माण झाली. हा राज सुद्धा तर भूत तर नाही ना? काल त्याने ते आपल्याला रात्री भूताची, चकव्याची, अमावास्येची ती भीती दाखवली होती. आपण पटकन इथून निघून जावं असा विचार त्यांनी केला. पण तेवढ्यात राज आणि ते भूत त्यांच्या समोर उभे. भूत 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 भूत, त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हता आणि पुन्हा ते थरथरत पांघरुणात शिरले. खरंच ती रात्र त्या दोघांसाठी खूपच भयावह ठरली होती. नेमकं झालं तरी काय होतं त्या रात्री? तर रात्रीचे एक 12-12:30 वाजले असावेत. नेहमी थांबणाऱ्या बसेसपैकी शेवटची बस थोड्या वेळापूर्वीच गेली होती. राजसुद्धा ढाब्याची आवरावर करून आता लाईट बंद करणार तोच एक बस आली. बसचा नंबर त्याला तसा परिचित नव्हता. पण असो, आपल्या गल्ल्यात तर वाढ होईल असं मनाशी म्हणत तो खुश झाला. पण त्याची खुशी काही फार वेळ टिकली नाही. कारण ती बस तर ऑलमोस्ट रिकामीच होती. फक्त ते ड्रायव्हर आणि क्लीनर काय बसमधून उतरले. राजने दिलेला तो गरम भात, डाळ, मसाला पापड, चटणी, तळलेली मिरची हे खाऊन दोघेही तृप्त झाले. पुढचा रस्ता दाट झाडीचा आणि वळणावळणाचा आहे. सर्वदूर अंधाराचं साम्राज्य आहे. आणि आज नेमकी अमावास्या आहे. चकवा आणि भूताचा अनुभव येतो तिकडे अनेकांना. कशाला धोका पत्करता? थांबा इथेच, जरा आराम करा आणि उजाडल्यावर निघा, राजने त्यांना सल्ला दिला. अर्थात त्या दोघांनाही पटला. थंडी असल्यामुळे त्याने दोघांना ब्लँकेटही दिली आणि तिथल्याच खाटांवर पडल्या पडल्या त्यांना शांत झोपही लागली. मग राजने लाईट बंद केल्याने तो उरलेल्या एकमेव खाटेवर आडवा झाला. आता दोन्ही ब्लँकेट त्या पाहुण्यांना दिल्याने त्याला मात्र पांघरुणाविना झोपायला लागलं होतं. त्या ढाब्याच्या किचनमध्ये लाईट बंद करायचा राहिला म्हणून त्याने उठून लाईट बंद केला. सहज नजर फिरवली. सर्वदूर नेहमीप्रमाणे काळोखच होता. कोपऱ्यात मिणमिणणारा दिवाही आज रजेवर होता बहुतेक. आणि अचानक राजला त्या पार्क केलेल्या बसमध्ये प्रकाश दिसला. कदाचित त्या ड्रायव्हर क्लीनर गेला असेल बसमध्ये असा विचार करणाऱ्या राजला पण ते दोघं तर त्या तिथे खाटेवर झोपलेले शांत दिसले. बस पूर्ण रिकामी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग बसमध्ये लाईट कसा? कोण आहे का बसमध्ये? राजला समजत नव्हतं. तेवढ्यात बसचा दरवाजा उघडल्याचा आणि तो बंद करण्याचा आवाज ऐकू आला. पण कोणीही बाहेर आलेलं तर दिसलं नाही. आता मात्र राजही घाबरून थरथरायला लागला होता. सोबतीचे ते ड्रायव्हर आणि क्लीनर ते मात्र पांघरुणात गुडूप झाले होते. आणि तेवढ्यात मोठा आवाज झाला. पण यावेळेला राज दचकला नाही. कारण तो आवाज परिचित होता. अहो, ते झाडावरचे नारळ पडण्याचा.
थोडा वेळ कडकडणाऱ्या विजांनी आसमंतात हजेरी लावली आणि पुनश्च सर्वत्र शांतता. राजही मग परत खाटेवर पडला. साधारणतः रात्रीचा 1 वाजला असावा आणि त्याचा डोळा लागणार तोच कुणाचा तरी चालण्याचा आवाज आला. ताडकन उठून बसला राज आणि पाहत होतं काय, समोर एक पांढरी आकृती आणि ती हळूहळू त्याच्याकडेच येते. कोण आहे तिकडे? सगळा धीर एकवटून राजने विचारलं. मिळालेलं उत्तर अहो राजची काय पण कुणाची थरकाप उडवणारच होतं. मी भूत, त्या पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या आकृतीने सांगितलं. आता ती आकृती राजच्या बरीच जवळ आली होती. राज तर थरथरत होता. त्या थंडीतही घामाघूम झाला होता. काय करावं त्याला समजतच नव्हतं आणि त्याच क्षणी कसला तरी आवाज आला. पण तो आवाज होता मोबाईलच्या रिंगचा. राजला थोडा आधार वाटला. त्याने आणि ड्रायव्हर आणि क्लीनरकडे मोठ्या आशेने बघितलं. नक्कीच त्यातलं कोणतरी उठेल फोन घ्यायला, पण त्या दोघांपैकी कोणीही फोन घेण्याआधीच फोनची रिंग बंद आली. जणू कोणीतरी रिमोट कंट्रोल वापरला होता फोनची रिंग बंद करायला. सगळंच विचित्र होतं. राजला समजण्यापलीकडचं होतं. हे ड्रायव्हर आणि क्लीनर दोघंही गाढ झोपेत आहेत. मग फोनवर कोण बोलत आहे? राजने आवाजाच्या दिशेने बघितलं. तो हादरलाच की हो. ती मी भूत असं म्हणणारी ती आकृती अहो तीच फोनवर बोलत होती. या म्हणजे ते हायटेक भूत असणार. राजची खात्री पटली. भूताचं फोनवरील बोलणं अगदी स्पष्ट होतं आणि ते ऐकून मग मात्र राजची थरथर कमी व्हायला लागली. कारण फोनवरील बोलणं हे जरा असं होतं. अरे काय सांगू राव, पार्टी संपल्यावर ना मला जरा गरगरायला लागलं होतं. कुणीतरी ना चालबाजी केली, माझ्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केली होती बघ. आणि पाऊसही सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी मी बाजूला त्या एक बस होती रे उभी, त्या बसमध्ये बसलो जाऊन. कोण नव्हतं बसमध्ये आणि त्या सीटवर बसल्यावर कधी डोळा लागला कळलंच नाही रे मला. बस केव्हा तरी सुरू झाली आणि माझा बिनतिकिटाचा प्रवास सुरू झाला बघ. आत्ताच जाग आली आणि थांबलेल्या बसमधूनच बाहेर उतरलोय. पण तू काळजी करू नकोस ग, मी एका धाब्यापाशी अगदी सुरक्षित आहे. राज त्या आकृतीजवळ गेला आणि विचारलं, अरे मित्रा, तू तर माणूस आहेस की? मग मी तुला मगाशी विचारलं कोण म्हणून, तर तेव्हा भूत असं का म्हणालास? भूत? छे छे, अरे मी म्हणालो मी धूत. माझं नाव आहे अवधूत आणि सर्वजण मला धूत म्हणतात. अच्छा. राजने धचा भ केल्याने गोंधळ उडाला होता. केल्याने म्हणण्यापेक्षा ऐकल्याने गोंधळ उडाला होता. दूत, मी राज, या ढाब्याचा मालक. काय खाणार काय? नको रे, फक्त पाणी दे ग्लासभर. सकाळीपर्यंत इथंच थांबतो, चालेल ना? मानेने होकार देत राजने त्याची खाट दूतला देत सांगितलं, ही खाट जरा उतारावर आहे, पण खाटेचे पाय मात्र जमिनीत घट्ट रोवलेत, पडणार नाही असं सांगून तो मात्र स्वतः जमिनीवर झोपला, अगदी बिनधास्त आणि शांतपणे. थोड्या वेळाने बसच्या ड्रायव्हरला जाग आली. समोरच्या खाटेवर हे दुसरंच कोणतरी बघितलं. त्या ड्रायव्हरने त्याला जाग आली म्हणून आणि विचारले, कोण आहे? राज झोपेतच बोलला, भूत. खाटेवर झोपलेली पांढऱ्या कपड्यातली ती व्यक्ती अधांतरी झोपलेली अशी वाटून ड्रायव्हरची बोबडीच वळली. पुन्हा ब्लँकेट अंगावर घट्ट ओढून राम 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 असं म्हणत तो झोपून गेला. बरे, राम 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 असं कोण म्हणताय? त्या आवाजाने क्लीनर उठला. त्यानेही विचारलं, समोरच्या खाटेवर कोण आहे रे? अरे पडल ना ते, कोण आहे? अरे भूत, राज वैतागून म्हणाला. क्लीनर देखील घाबरून झोपला. राम राम म्हणे.
साधारणतः एका तासानं त्यांचं पांघरून दूर करत आता राज त्यांना उठवत सांगत होता, मित्रांनो घाबरू नका. अहो मी सुद्धा रात्री असाच घाबरलो होतो. चला सकाळ झाली, गरमागरम चहा घ्या. रात्र नाही तर सकाळ झाली आहे याची खात्री करून दोघं जण उठले. ज्याला ते भूत समजत होते त्या धूतने तो त्यांच्या बसमध्ये का चढला ह्या सगळा किस्सा रात्रीचा सांगितला. राज, अजून एक कप चहा दे ना, असे म्हणत त्याने चहाचा आस्वाद घेतला आणि राजचा आणि धूतचा निरोप त्यांनी घेतला. थोड्या वेळाने चहासाठी थांबलेल्या बसमध्ये धूतला बसून राजने बाय बाय भूत असं म्हणत धूतला निरोप दिला. भूत असं संबोधन ऐकून बसमधले प्रवासी धूतकडे भीतीने पाहत होते. पुढचा गोंधळ टाळण्यासाठी मग धूतनेच रात्रीचा किस्सा सर्वांना रंगवून सांगितला आणि सर्वांची छान करमणूक केली. इकडे धूतच्या काळजीपोटी त्याच्या बायकोने मात्र ती रात्र एकटीनेच जागून काढली होती. हो काय मंडळी, कशी वाटली ही भूताची गंमत? आवडली असेल ना? अभिप्रायामध्ये नक्की लिहा. बरं, आजची आपली कथा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, शेअर करा आणि मित्रमंडळींना सबस्क्राईब देखील करायला सांगा. धन्यवाद.